वो खिड़कियां जो बंद है अब खोल दो, जो दबी सी बात दिल में है अब बोल दो। रोशनी हर जगह फिर से बिखरे, फिर सुबह होने दो। Hey woman, we love the girl in you. Hey woman, we love the girl in you. Hey woman, we love the girl in you. नमस्कार, RRC डिजिटल नेटवर्कच्या विशेष कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। RRC डिजिटल नेटवर्कद्वारे जागतिक दिनानिमित्त महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। आजच्या या विज्ञान युगात स्त्री व पुरुषात कुठलाही भेदभाव न करता समानतेचा संदेश देत आज महिला या पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून उंच भरारी घेत आहे। अशाच काही प्रतिभावंत महिलांचा आपण या माध्यमातून ओळख करून घेणार आहोत। आज आपल्या सोबत आहे ब्युटी पार्लर या क्षेत्रात आपलं नाव कमावणाऱ्या सौ ज्योती विलास इंचनकर। ज्योतिताईंनी आपल्या या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे। या माध्यमातून त्या महिलांना प्रशिक्षण देतात आणि स्वतःच्या पायावर उभं करतात। जाणून घेऊया त्यांच्या या कार्याबद्दल। ज्योतिताई, या कार्यक्रमात तुमचं हार्दिक स्वागत आहे। मला सांगा, तुम्ही हाच व्यवसाय काय निवडला? कारण हा गृहिणींसाठी एक सेफ आणि चांगला व्यवसाय आहे, ज्यामध्ये त्यांनी आपलं घर कुटुंब सांभाळून आतल्यात राहून आपण माणसांची कोणता संबंध न येता लेडीजचा बिझनेस म्हणून मी सुरू केला। म्हणजे महिलांशी जास्तीत जास्त महिलांशी जास्त। केव्हापासून हा तुमचा व्यवसाय? मी 1994 सालापासून हा व्यवसाय करत आहे। बरं, या संदर्भात प्रशिक्षण घेतलं आहे का तुम्ही? हो, 1994 पासून तुम्ही या व्यवसायात आहात आणि त्यानंतर मग 2007 मध्ये मला वाटतं तुमचं लग्न झालं। माझं लग्न झालं। मग पतींनीही तुम्हाला या संदर्भात साथ दिली? हो, त्यांनी पण या संदर्भामध्ये मला प्रोत्साहन दिलं आणि मला म्हणे तू अशीच पुढे कार्यरत राहा या क्षेत्रामध्ये। तुमच्या या प्रशिक्षण केंद्रात किती मुली प्रशिक्षण घेतात? माझ्या या प्रशिक्षण केंद्रामध्ये कमीत कमी 15 ते 20 मुली प्रशिक्षण घेतात। जवळपास 1994 पासून तुम्ही या क्षेत्रात आहात। 2007 पासून जे प्रशिक्षण केंद्र चालवत आहात, त्याला कालावधी झाला आहे। अनेक मुली तुमच्या हातातून शिकून गेल्या असतील, तर त्या मुली सुद्धा आता व्यवसायात उतरल्या आहेत, असे काही अनुभव आहेत? हो, माझ्या 300-350 मुलींनी पूर्ण त्यांच्या पायावर उभे राहून त्यांनी पण त्यांची ब्युटी पार्लर टाकलेले आहे आणि मला माझ्या मुलींचा खूप अभिमान आहे की त्यांनी काही ग्रामीण भागातल्या पण मुली आहेत, तर त्यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये खूप चांगलं नाव केलेलं आहे, याचा मला फार अभिमान आहे। जेव्हा आपण इतरांना प्रशिक्षण देतो आणि ते सुद्धा त्या क्षेत्रात उंच भरारी घेतात, याचा तुम्हाला आनंद वाटतो? मला खूप आनंद वाटतं आणि असे आहे, मी ह्या 2 हातांनी जे कार्य करत आहे तर त्याचे माझे असे अनेक हात झालेले आहेत की त्यांनी आपापल्या कुटुंबासाठी छान आणि प्रगतिशील क्षेत्रामध्ये काम करून आणि खूप चांगला नावलौकिक कमवत आहेत। ज्योतिताई, आज आपल्या या क्षेत्रामध्ये जवळपास ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की चूल आणि मूल यामध्ये काही महिला अडकून पडतात।
तर त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की चूल आणि मूल नुसतं करत बसण्यात काहीही अर्थ नाही आहे. आता महिलांनी या क्षेत्रामध्ये चूल आणि मूल न करता विविध क्षेत्रामध्ये बाहेर निघावं. ज्यांना ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम करून प्रामाणिकतेने आणि मेहनतीने काम केलं तर त्यांना नक्कीच यश मिळेल. 8 मार्च जागतिक महिला दिन आहे. या निमित्तानं तुम्ही नवीन युवा पिढीला किंवा महिलांना किंवा मुलींना काय संदेश द्याल? मी अशी संदेश देते की महिलांनी पहा, कर्तृत्ववान महिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, जसं अहिल्याबाई होळकर आहे, माता जिजाऊ आहे, राणी लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवून आपण पुढे त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी असंच यशाच्या प्रगती शिखराला पुढे न्यावं आणि आपलं भविष्य हे उज्ज्वल करावं. या होत्या ज्योतिताई विंचलकर, ज्यांनी जागतिक या महिला दिनानिमित्त महिला व युवतींना एक मोलाचा संदेश दिला. पुन्हा भेटूया याच कार्यक्रमात नवीन प्रतिभावंत महिलेसोबत. तोपर्यंत नमस्कार. ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला